नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण संगीता ही आता चांदेकरांकडे राहायला आलेली आहे आणि संगीता चांदेकरांकडे राहायला आल्यामुळं एक जबरदस्त अशी गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे की संगीता अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी भरपूर असे प्रयत्न करत आहे. तिला काहीही झालं तरी अद्वैत आणि कला एकत्र आलेले पाहिजेत, त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि संगीताला असं वाटत आहे काही झालं तरी माझ्या कलेचा संसार हा मार्गी लावल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं संगीताने ठरवलेलं आहे. आणि मग संगीता जेव्हा अद्वैत कलाच्या रूममध्ये जाऊन डोकावते तेव्हा तिच्या समोर एक सत्य येतं. ते म्हणजे अद्वैत आणि कला दोघंही एक वेगळे वेगळे झोपत आहेत. ते दोघंही एकत्र झोपत नाहीत. कला ही गादी टाकून खाली झोपते तर अद्वैत हा बेडवरती झोपत असतो. मग संगीताला मात्र आता इकडे रोहिणीच्या रूममध्ये राहायला सांगितलेलं असतं आबांनी. आणि मग संगीता विचार करते की काही झालं तरी माझ्या लेकीचा संसार हा सुरळीत चालला पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना संगीता सांगू लागते, तुमची ती गादी आहे ना, त्याने मला खूपच त्रास झालेला आहे, मला सवय नाही ना त्या गादीची. आणि इकडं सगळ्यांना असं वाटतं की संगीता ही रोहिणीसोबत त्या गादीवर झोपलेली होती म्हणूनच ती हे सगळं बोलत आहे. पण रोहिणीने तर तिला सेपरेट गादी दिलेली असते, ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. मग अद्वैत जातो आणि लगेचच कलाची जी गादी आहे ती घेऊन येतो आणि संगीताला म्हणतो की आजपासून तुम्ही या गादीवरती झोपा. तर सोहम लगेच म्हणतो की दादा, ही गादी तू वहिनीसाठी आणलेली होती ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, तिची ती करेल मॅनेज. मग आता त्याच दिवशी रात्री झोपायचं असतं तेव्हा कला म्हणते की काय आहे, शेवटी मला चटई अंथरून झोपावं लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो आज मला तर खूप छान झोप येणार आहे, खूप गाढ झोप येणार आहे, असं अद्वैतचं बोलणं चालू असतं. आणि संगीता दारात आलेली असते. ती पाहत असते या दोघांचं नक्की काय चाललेलं आहे. आणि खरंच अद्वैत आणि कला पुन्हा आता सेपरेट झोपत असतात. आणि अद्वैतला वाईट वाटतं. अद्वैत म्हणतो की खरे तू आजपासून गादीवर झोप माझ्यासोबत. आणि त्या क्षणी संगीताच्या चेहऱ्यावरती एक हसू आलेलं आहे. संगीताला खूप छान वाटत आहे. म्हणजेच संगीताला भारी वाटत आहे की आता आपला डाव यशस्वी ठरलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं. कला आणि अद्वैत दोघंजण आता बेडवरती एकत्र झोपणार आहेत. लवकरच त्यांचा सुखाचा संसार हा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संगीता तर खुश झालेली आहे. तिचा प्लॅन यशस्वी झालेला आहे. अद्वैत आणि कला दोघं एकत्र बेडवरती झोपलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला नक्की आजच्या भागामध्ये काय काय होतं, रोहिणीच्या आबांकडून कशी वाट लागते, संगीताला रोहिणीच्या रूममध्ये झोपायला कसं जावं लागतं, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अद्वैतचे नखरे सुरू आहेत. कला आईला घाबरते, आईच्या समोर उगीच गोंधळ नको म्हणून शांत राहते. पण अद्वैतचा नौटंकीपणा आणि नाटकीपणा वाढतच चाललेला आहे. तो प्रत्येक वेळेस कलाला धमकावत आहे की बघ, तुझी आई आलेली आहे ना आणि त्या माझ्यासाठी आलेल्या आहेत, त्या माझीच बाजू घेणार आहेत, असं अद्वैत कलाला ऐकवत असतो. तेव्हा कला म्हणत असते की ती माझी आई आहे. पण कलाचं अद्वैत अजिबात ऐकत नसतो. कारण त्यालाही माहिती आहे की संगीता ही फक्त इथे कलाची आई म्हणून आलेली नाही, तर संगीता ही इथं आलेली आहे ती फक्त आणि फक्त इथे कलासाठी आलेली आहे. कलाचा संसार सुरळीत करण्यासाठी आलेली आहे. ही गोष्ट संगीतालाही चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर अद्वैत तिथे किचनमध्ये जातो आणि कलाला म्हणतो काय खरे मग कसं वाटतंय आज. तेव्हा कला शांतच राहते. कला म्हणते चांदेकर बास हा तुझं आता, मी ऐकून नाही घेणार, तू प्रत्येक वेळेस माझ्याशी असंच वागत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो आता थरथरतोय ना आवाज येत नाही आहे बाहेर, नक्की काय म्हणायचं काय आहे सगळ्याचं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अद्वैत म्हणतो की बघ आता तुझी आई आलेली आहे आणि मला इतके दिवस माहितीच नव्हतं गं, म्हणजे तुझी आई आल्यानंतर तुझ्यामध्ये इतका बदल घडणार आहे हे जर मला आधी माहिती असतं तर मी त्यांना याच्या आधीच आणलं असतं इथं. म्हणजे तू इतकी चांगली वागू शकते याच्यावर मला विश्वासच बसत नाही गं. म्हणजे मला खरंच कळतच नाही आहे की तू वाईट आहे की चांगली आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणते की बाद झाला चांदेकर तुझं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नीट बोलायचं माझ्याशी, नाहीतर काय होऊ शकतं माहिती आहे ना तुला, असं अद्वैत कलाला बोलू लागतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अद्वैत म्हणतो नीट बोलायचं. कसं एकदम नीट बोलायचं, मी प्रत्येक वेळेस ऐकून घेतोय म्हणून नाही. आता तर आयतं खोलीत हातात मिळालेलं आहे आणि बघ मग काय होणार तुझ्या आईच्या समोर. तेव्हा कला म्हणते की बासा. अद्वैत म्हणतो भीती वाटते. तेव्हा कला म्हणते की हो, थोडीशी भीती वाटते. कारण अद्वैतला माहिती आहे की कलाची आई ही फक्त अद्वैतचीच साथ देत आहे.
कलाची मात्र ती अजिबात साथ देत नाही आणि त्यामुळं अद्वैत मात्र खूपच मजा घेत आहे कलाची. चांगलीच मस्करी करत आहे, तिला दाखवून देत आहे की काहीही झालं तरीही आत्ता त्या माझ्या पाठीशी आहेत ना, तर मला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला यांचं भांडण सुरू असतं. इकडे सगळेजण आता बाहेर बसलेले असतात. मग सगळ्यांचं डिस्कशन सुरू होतं की कला आणि संगीता म्हणजे संगीता कुठे झोपणार आहे, हा सगळ्यांचा चाललेला प्रश्न असतो. त्यावेळेस रोहिणी मूर्ख पुन्हा बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मिसेस खरे झोपतील ना स्टोअर रूममध्ये आपल्या. असंही आधी कला तिथं राहायची, आता स्टोअर रूम आपली नीट झालेलीच आहे, मिसेस खरे तिथं झोपतील. तेव्हा आबा म्हणतात की नाही आणि मग ते आनंदला बोलवतात. आनंदला विचारतात तेव्हा आनंद म्हणतो की आबासाहेबांनी सांगितलेलं आहे की स्टोअर रूमचा दरवाजा उघडायचा नाही, त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं आहे. कारण कलानं अद्वैतच्या रूममध्ये झोपावं यासाठी आबांनी केलेले ते प्रयत्न होते आणि आताही आबांचं तेच म्हणणं आहे की नाही, त्या आपल्या विहीनबाई आहेत, त्या पाहुण्या आहेत, तर त्या तिथे बाहेर झोपणार नाहीत असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता कला नैनाच्या रूममध्ये संगीता झोपणार असं ठरतं, कारण नैनासाठी ते आलेले आहेत. तेव्हा आबा म्हणतात की तसं ते नैनाला खूपच वाईट वाटू लागतं. नैना म्हणते की इथं मी ह्या सगळ्यांना मॅनेज करते, पण ह्या मामाला मॅनेज करणं मला खूप अवघड होणार आहे, त्यामुळं मला विचार करावा लागेल. तेव्हा आबा म्हणतात की नाही नको, त्या दोघांना नवरा बायकोला तिथं झोपू दे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की मग राहुल कुठं झोपणार जर संगीता तिथे गेली तर. त्यावेळेस रोहिणी म्हणते की राहुल आणि मी ॲडजस्ट करेल आमच्या बेडरूममध्ये, असं रोहिणीचं म्हणणं असतं. पण आबांनी तो पर्यायही नाकारलेला असतो. त्यामुळं नैनाला खूपच छान वाटत असतं. त्यानंतर आता पुढची गोष्ट असते ती म्हणजे अजूनही प्रश्न मिटलेला नसतो. सरोजला सगळेजण म्हणत असतात, आबा म्हणतात की सरोज मग तुझ्या रूममध्ये झोपू दे ना. तेव्हा सगळे सरोजला असे म्हणतात. मग सरोजचं म्हणणं येतं की नाही माझ्या रूममध्ये नाही आहे. आबा म्हणतात त्या तुझ्या विहीनबाई आहेत. तेव्हा सरोज म्हणत असते की नाही, तरीही माझ्या रूममध्ये मी त्यांना झोपू देणार नाही. सरोज तिच्या मतावर ठाम असते. सगळेजण विषय सोडून देतात आणि आबा म्हणतात रोहिणी त्या जर सरोजच्या रूममध्ये झोपू शकतात तर त्या तुझ्याही रूममध्ये झोपू शकतात. रोहिणी म्हणते नाही मला नाही ॲडजस्ट होणार. आबा म्हणतात की आता राहुलला ॲडजस्ट करायला तू तयार झालेलीस ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे. आणि मग आपली गेस्ट रूम हा पर्याय असतो, पण गेस्ट रूममध्ये पेस्ट कंट्रोल केलेला आहे, त्याचा वास येत आहे, त्यामुळे तिथं झोपू शकत नाही. त्यानंतर सोहमच्या रूममध्ये. तेव्हा लगेचच रजनी म्हणते त्या जर सोहमच्या रूममध्ये झोपल्या तर मग सोहम कुठे झोपणार, हा तिचाही मार्मिक प्रश्न असतो. त्या प्रश्नाचं उत्तरही आता सगळ्यांना शोधायचं असतं. त्यानंतर पुढची गोष्ट येते की अजूनही संगीता कुठे झोपणार हा प्रश्न सुटलेला नसतो. आबा म्हणतात की रोहिणी तुझ्या रूममध्ये त्या झोपतील. असंही तू मगाशी राहुलला ॲडजस्ट करणार होती ना, मग आता त्यांना कर, असं आबा स्पष्टपणे सांगतात. रोहिणी मात्र म्हणू लागते की काहीही झालं तरीही मला ही बाई नको आहे. काय चाललं आहे, माझाच डाव माझ्यावरच उलटत चालला आहे, मला कळतच नाही आहे. रोहिणी म्हणते की त्या किचनमध्ये झोपतील ना. आबा म्हणतात की त्या या घरच्या विहीनबाई आहेत आणि त्या किचनमध्ये झोपणार नाहीत. काहीही झालं तरी त्या तुझ्याच रूममध्ये झोपणार आहेत आणि तुला काय प्रॉब्लेम असेल तर तू बाहेर कुठेही झोप दुसरीकडे, असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि मग इकडे संगीताला रोहिणी म्हणते की तुम्ही सकाळी किती वाजता उठता. संगीता म्हणते मी 5 वाजता उठते. रोहिणी म्हणते ठीक आहे चला आता काहीतरी उपयोग करून घेऊया, यांना आपल्या रूममध्ये पण झोपू द्यायचं आहे आणि यांचा इतका अपमान करायचा की ह्या बाईला नाकी 9 आणून सोडायचे आहेत. आता फायनली निर्णय झालेला असतो आणि रोहिणीच्या रूममध्ये संगीता राहणार हे फिक्स झालेलं असतं. आबांनी तो निर्णय जाहीर केलेला असतो आणि आता कोणीच काही बोलू शकत नाही. तेव्हा जेवणं वाढायला घ्यायची असतात. रजनी म्हणते की जेवण तयार आहे आबा, आपण घेऊया का जेवायला. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो आबा. त्याचबरोबर सगळेजण जेवणासाठी आता डायनिंग टेबलकडे निघालेले असतात. प्रत्येकजण आपापल्या जागेवर डायनिंग टेबलवरती जाऊन बसतं. कला मात्र एकटी सर्वांना जेवायला वाढत असते. ती मात्र शेवटी जेवत असते सगळ्यांच्या आणि या सगळ्यांचंच असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे काय घडत आहे त्या सगळ्यामध्ये आता इकडे संगीता सर्वजण तिथं आहेत, पण मूर्ख नैनाला जराही वाटत नाही की आपली आई आलेली आहे आपल्या घरी, आपण तिचा मानपान करावा. तिला आपल्याकडे डायनिंग टेबल जरी असला तरी तिथे कमी चेअर्स आहेत. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र असं चाललेलं असतं की संगीता कुठे जेवायला बसणार. मग रजनी उठते आणि म्हणते की संगीताताई तुम्ही इथे बसा. संगीता म्हणते की नाही नको, मी कलेसोबत बसेल.
कारण असंही मला असं वाटत आहे की माझ्या कलीला एकटीला नंतर जेवायला लागतंय ना, मग मी तिच्यासोबत बसेल. तेव्हा आबा म्हणतात की नाही. तर रोहिणी पुन्हा मूर्खपणा करते. रोहिणी म्हणते की त्या बसतील ना खाली, त्यांच्या घरी खालीच बसून जेवत असतील ना, त्यांना सवय असेल. आणि रोहिणीचं संगीताचा अपमान करणं काही कमी होत नाही. ती वरचेवर संगीताचा अपमान करतच असते आणि तिचं बोलणं सुरूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीताला आता आबा म्हणतात की तुम्ही बसा. आणि मग अद्वैत उठतो आणि अद्वैत म्हणतो की आई तुम्ही इथे बसा. तर इथे संगीता त्यांना म्हणते की नाही मी बसते कलेबरोबर. अद्वैत म्हणतो की नाही. आणि रोहिणीला म्हणतो की आत्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे बोललीस ना आत्ता की त्यांच्या घरी खालीच बसत असतील, त्यांच्या डायनिंग टेबल आहे आणि मी कंपल्सरी त्यांच्या घरी डायनिंग टेबलवरच बसतो, ते सगळेही डायनिंग टेबलवरच जेवतात. आबा म्हणतात ते काही का असेना, पण आपल्या घरी आलेल्या माणसाचा मान सन्मान जपणं ही आपली जबाबदारी आहे. आणि रोहिणी तुला कधी अक्कल येणार हे तुलाच माहिती. आबांना मात्र राग आलेला असतो, आबा चिडलेले असतात. परंतु रोहिणी मात्र इकडे तिला वाटेल तशीच ती वागत असते आणि वाटेल तशीच ती बोलत असते. तिला जराही फरक पडत नसतो की आपल्यामुळे कोणीतरी दुखावलं जात आहे, आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होत आहे. या गोष्टीची जाणीव मात्र तिला जराशीही झालेली नसते. तिची नाटकं ही सुरूच असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत स्वतःची जागा संगीताला देतो आणि संगीताला सांगतो की तुम्ही इथे बसा. संगीताला तो जेवायला सांगत आहे, तिथे बसायला सांगत आहे आणि सगळेजण पाहतच आहेत. तर इकडे आबाही खुश आहेत, कारण अद्वैतने आज खरंच एवढं चांगलं असं त्याने दाखवून दिलेलं असतं की फायनली अद्वैत हा माणसात आलेला आहे. त्याला माणसांची काळजी कशी घ्यायची, माणसांशी कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी त्याला कळत आहेत. हे आबांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि आबांचं असं म्हणणं असतं की फायनली माझा अद्वैत हा आपल्या बायकोच्या आईची चांगलीच काळजी घेत आहे. आता अद्वैत आणि कला जेवायचे थांबलेले असतात. ती कला जेवायला बसणारच असते, तेव्हा अद्वैत तिला नाचवत असतो, माझ्यासाठी लोणचं घेऊन ये, चटणी घेऊन ये. चटणी आणल्यानंतर अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना मला शेंगदाण्याची चटणी नाही आवडत, तू माझ्यासाठी लसणाची चटणी घेऊन ये. परत कला जाते. कलाला राग आलेला असतो, पण कला शांतपणे त्याच्या हाताखाली राबत असते. त्यानंतर कला जेवायला बसते आणि कला म्हणू लागते की चांदेकर तुझ्याकडून जरा जास्तच होत आहे ना. आणि मग इकडे चांदेकरला ती दाखवते आणि ती म्हणते की चांदेकर माझ्यासाठी लिंबू घेऊन ये. अद्वैत म्हणतो की मी जेवायला बसलो आहे. तेव्हा कला म्हणते की हो मी पण इतक्या वेळ जेवायलाच बसले होते, पण आता जायचं आणि घेऊन यायचं. अद्वैत म्हणतो ठीक आहे. अद्वैत मग आता कलासाठी लिंबू आणायला जातो. कलासाठी लिंबू घेतो, कारण अद्वैतला कला चिडवत असते. ती म्हणत असते तू म्हणत असतो ना रे एरवी माझं घर आहे, माझं सगळं आहे, माझं आहे हे, माझं आहे ते, हे सगळं तुझं चाललेलं असतं ना, मी माझं. आणि तुला साध्या घरातली कुठली गोष्ट तिथं आहेत कुठं आहे ते माहीत नाही, साधे डोळे झाकले तरी तुला सांगता आलं पाहिजे, तू या घरातला आहेस ना. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो की मी डोळे उघडे ठेवूनच पाहत असतो सगळीकडे. तेव्हा कला म्हणते की ते आलं लक्षात माझ्या, तू किती डोळे उघडे ठेवतो ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर या घरात राहत असतील, तुझं घर असेल, तर तुला मात्र कुठल्या गोष्टी कुठं आहेत हे तुला कळलंच पाहिजे, असं कला बोलत असते आणि अद्वैतला सांगत असते. मग अद्वैत उठून किचनमध्ये जातो आणि लिंबू चिरून घेतो, पोळी घेतो आणि कलाला म्हणतो की तुझ्यासाठी एक्स्ट्रा पोळीही आणतो आहे. आणि तेवढ्यात संगीता तिथे येते आणि कलाला धक्का बसतो, कारण कलाला संगीता म्हणू लागते की तुला कळतं आहे का तुझं काय चाललेलं आहे ते, स्वतःला काय हवं ते उठवून स्वतः घ्यायचं ना. जावई बापूंशी अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, कळत नाही आहे का तुला, प्रत्येक वेळेस त्यांच्याशी चुकीचं वागत असते, असं संगीता कलाला सांगत असते. परंतु संगीताला कला म्हणते की अगं असू दे ना, इतक्या वेळ त्याने मला राबवलेलंच आहे. आणि अद्वैत कलासाठी घेऊन येतो आणि म्हणत असतो की अजून काय आणायचं आहे का तुझ्यासाठी, नाही मला सांग मी घेऊन येतो आहे तुझ्यासाठी. एवढं सगळं गोड गोड अद्वैत बोलत असतो आणि कलाला मात्र जाम हसू येत असतं. कलाला असं वाटत असतं की हा चांदेकर काय करतो आहे. पण खरं तर संगीता कलाला चांगलंच तिथं धमकावते, त्याला तिला बोलू लागते की तुला कळतं आहे का, अगं ते जावई बापू आहेत, त्यांना अशी कामं सांगते, तुला अक्कल येते का नाही, कधी येणार आहे का नाही, असं म्हणत संगीता कलाला ओरडू लागते आणि म्हणत असते की जरा जपून राहत जा, प्रत्येक वेळेस ही तुझी नाटकं जी चाललेत ना ती बंद कर, जावई बापूंशी अशा पद्धतीने वागत जाऊ नकोस, असं ती सांगते. आणि अद्वैतला खूपच छान वाटत असतं. अद्वैतला वाटत असतं की चला फायनली आपल्या बाजूने काहीतरी घडतं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाची मात्र खूपच चिडचिड चाललेली असते. ममा आलेले आहे आणि आता ममाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर. तेव्हा राहुल म्हणतो काय चाललं आहे का तुझं मज 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 मज. तर तेव्हा नैना म्हणते की नाही रे मला टेन्शन आलेलं आहे.
तेवढ्यात रोहिणीही तिथं आलेली असते. रोहिणी म्हणते, बरोबर आहे, तुझ्या इथं तुझ्यासाठी आले ना, मग तिच्याकडून तुझे लाड तू स्वतः करून घे. तुला काय हवं नको या सगळ्या गोष्टी तू पहा आणि तिच्याकडून करून घे ह्या सगळ्या गोष्टी. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता रोहिणीने ठरवलेलं असतं की या नैनाकडूनच ह्या संगीताची वाट लावायची आहे. इकडे संगीता रूममध्ये आलेली असते आणि रोहिणीला मात्र खूपच राग येत असतो. रोहिणीचं चाललेलं असतं की का ही बाई आली आहे, का ही बाई मला त्रास देते आहे, माझी रूम शेअर करायची आहे. संगीता विचारत असते की बाथरूम कुठं आहे. रोहिणी दाखवते आणि म्हणते की काय चाललं आहे हे, म्हणजे हे सगळं माझ्याबरोबरच का होतं आहे, आता मी यांच्याबरोबर माझं बाथरूमही शेअर करायचं आहे का. आणि रोहिणीला राग येऊ लागतो आणि ती संगीताला म्हणते की आता ही गादी घ्या आणि तुम्ही खाली झोपा. संगीता मात्र शांतच असते. ठीक आहे म्हणते. इकडे कला रूममध्ये आलेली असते आणि ती केस विंचरत असते आणि तेव्हा पाहते तर इकडे अद्वैत हा तिच्या गादीवरती नाचत असतो. तिने नुसतीच बेडशीट अंतरलेली असते आणि अद्वैत त्याच्यावरती नाचत असतो. तेव्हा मात्र कलाला राग आलेला असतो. कला म्हणत असते की हे काय चाललं आहे, हा चांदेकर माझ्या गादीवर का नाचतोय, अरे मी आत्ता चादर टाकली, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो असतो, घर माझं आहे, मग मी काय करायचं ते माझी मी ठरवणार, तू मला सांगायचं नाहीस, असं कलाला तो बोलत असतो. कला मात्र शांतच होत असते. कलाला कळतच नसतं की या माणसाला मी कशा पद्धतीनं बोलू आणि कशा पद्धतीनं समजून सांगू, कारण गोष्टी ह्याला कळतच नाही आहेत. याच्या लक्षातच येत नाही आहे की हा किती चुकतोय ते, आणि याला काय समजून सांगायचं आहे हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला त्याला समजून सांगत असते, त्याला म्हणत असते की चांदेकर प्लीज असं करू नको. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की खरंच देवा, माझ्यावरती ना तू दया दाखवली आहेस, इतके दिवस माझ्या लक्षात का नाही आलं हे. मिसेस खरे नाही तर बोलवून घ्यायचं, त्या जर इथं आल्या असत्या तर माझा प्रॉब्लेम असा चुटकीत सॉल्व्ह होणार होता, ही गोष्ट मला माहीतच नव्हती, असं तो देवाकडे म्हणत असतो. कला मात्र खूप चिडलेली असते, तिला अजिबात आवडलेलं नसतं आणि कला मग गादी टाकून झोपते. संगीता येते आणि कला गादीवरती सेपरेट झोपलेली आहे, अद्वैत बेडवरती झोपलेला आहे, ही गोष्ट पाहते. तेव्हा तिलाही धक्का बसतो आणि संगीता दुसऱ्या दिवशी सकाळी खाली गेल्यानंतर बोलत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी आता ह्या कलाला आणि अद्वैतला एकत्र आणायचंच आहे, मी त्याचसाठी इथं आलेले आहे, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दोघीजणी तिथे असतात आणि संगीता आबांना म्हणते की माझी पाठ लय अवघडली. खाली जाऊन ती बोलत असते, नाटकं करत असते. तर सगळ्यांना असं वाटत असतं की तिनं रोहिणीबरोबर बेडच शेअर केलं आहे. ती सगळ्यांना सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, तुमच्या ज्या गाद्या आहेत ना त्याने मला त्रास झाला. अद्वैत जातो आणि वरून ती कलाची जी गादी आहे ती घेऊन येतो आणि म्हणू लागतो की ह्या गादी घ्या आणि आजपासून तुम्ही या गादीवरती झोपा. तेव्हा कलालाही धक्का बसलेला असतो. संगीताही तयार होते आणि त्या क्षणी तिथे बोलत असतो तो म्हणजे सोहम. दादा, ही तीच गादी आहे ना रे, म्हणजे जी तू कलावहिनीसाठी आणली होती ती. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मग कलावहिनी कुठे झोपणार आहे असं विचारलं जातं. तेव्हा अद्वैत म्हणतो हां, बघेल ती काय ते तिचं. असं बोलल्यानंतर इकडे अद्वैत आणि संगीता सर्वजण पाहत असतात. संगीता म्हणत असते की आता तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत गादी घेऊन आलेला आहे आणि तो संगीताला देत आहे. तर इकडे त्याच दिवशी संध्याकाळी आता अद्वैत आणि कला रूममध्ये गेलेले असतात. अद्वैत गादीवर बसतो आणि म्हणतो की खरंच मला खूपच छान वाटत आहे, फायनली मी आज गादीवरती झोपणार आहे निवांत. आणि कला मात्र चादर टाकते, सतरंजी टाकते, त्याचबरोबर चटई अंथरते आणि म्हणते मला मात्र आजपासून चटईवर झोपावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर तिथे संगीता आलेली असते. तिला बिचारीला वाईट वाटतं. अद्वैत म्हणतो की काहीच हरकत नाही, काहीही झालं तरी आता खरे तू माझ्यासोबत गादीवर झोप. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसतो आणि त्याहीपेक्षा धक्का बसलेला असतो तो म्हणजे संगीताला. म्हणजे आपला प्लॅन वर्क झालेला आहे आणि हे दोघंजण एकत्र झोपायला तयार झालेले आहेत. या गोष्टीचा आनंद आता संगीताला झालेला आहे. आता संगीताने अद्वैत आणि कलाच्या सुखी संसाराला हळूहळू सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.